Oh,
Radha
देदावो अतवारावो देदावो अतवारावो अतवारावो देदावो अतवारावो पांडुरंगी दृढभावो पांडुरंगी दृढभावो चरणासो दिसरिवापा चरणासो दिसरिवापा पांडुरंगी चरणाना सोडी सर्वभाव चरणाना सोडी सर्वभाव तुझी पंढरीनाथा 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 तुझी पंढरीनाथा Radha
उभं जरा तात्काळ होते ना खाली बसा देह जावो अथवा राहो देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव चरण न सोडी सर्वता आन तुझी पंढरीनाथा वदनी तुझे मंगल नाम हृदय अखंडित प्रेम चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा नामा म्हणे केशवराजा नामा म्हणे केशवराजा केला नेम चालवी माझा चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा विठ्ठला राहो पांडुरंगी दृढ भाव चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा समचरण सरोजम सांद्र नीलांबुधामं जगननियत पाणी मंडन मंडनानाम तरुण तुलसीमाला कंदरं कंज नेत्रं सदय धवल हर्षमिठलं चिंतयामि यदक्षरमणाखेयमानन्दं अस केवलं श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रयेत् नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती श्री संताची ये माता चरणावरी श्री संताची या माता चरणावरी संताची ये माता चरणावरी श्री संताची या माता चरणावरी साष्टांगाय करी दंडवत पावतो सांभाळा
आता काय करी दंडवत कायमा जीवानी मानवेल संतासी रंद उचिताशी फुल्या आत्मरूप गणेशो केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढभाव चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेकरिता निवडलेला जो अभंग आहे हा अभंग पंढरपूर निवासी भक्त श्रेष्ठ युगायुगाच्या ठिकाणी ज्यांची भक्ती आहे असे महान भगवत भक्त नामदेव महाराज यांचा आपल्या ठिकाणी निर्माण झालेली भक्तीची निष्ठा कशी असावी आणि आपण ते कर्म कसं करावं भक्तीचं आणि आपण केलेल्या कर्माचा आपण केलेल्या नियमाचं पालन भगवान परमात्म्याने करावं एवढ्या करता भगवान परमात्म्याकडे केलेली प्रार्थना विठाला आजच्या या कीर्तनाचं कीर्तन एक दिवशी कीर्तन महोत्सव 16 मागच्याही वर्षी या ठिकाणी हा उत्सव झाला याही वर्षी या ठिकाणी हा उत्सव होतो त्याच्या कार्याच्या पाठीमागे काही ना काही कारण असतं नवे नवे शास्त्राचा सिद्धांतच असा आहे कारणाशिवाय कार्य घडतच नाही तेव्हा आपल्या सर्व भाविकांच्या विद्यमाने या ठिकाणून या भगवान साईनाथांची पालखी दिंडी जाते आणि पुन्हा परत येते आणि आल्यानंतर त्या प्रित्यर्थ इथं ज्ञानदान घडावं अन्नदान घडावं काही आपल्याकडून प्रबोधन घडावं या हेतूने हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे एकतर बरं का जीवनामध्ये लोकांना परमार्थ करावा अशी इच्छाच निर्माण होत नाही पहिली भानगड हीच आहे परमार्थ करावा अशी इच्छा निर्माण होत नाही आणि झालीच यादा कदाचित तर सुईचा करावा अशी तर अजिबातच इच्छा तयार होत नाही मनाला येईल तसा करतात अंगा मनाशी रुचावी महाराज करण्याचे नावे भलतेची करी जे कर महाराज संतांनी आपल्याला जो मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गाने चालणं येथ वडील जे जे करीती माऊली वर्णन करतात तया नाव धर्म ठेविती आणि मग येर अनुष्ठिती सामान्य सकळ उगाच नाही चालत श्रेष्ठ सांगतील ते आता हे पालखी घेऊन जाणं साधूकडे जाणं देवाकडे जाणं हे जर तुम्ही जगद्गुरु शंकराचार्यांचा पंचरात्र गमन हा ग्रंथ वाचला असेल बहुतेक वाचला असेलच तुम्ही कारण तुम्ही वाचणारे मंडळी आहात बरं का पंचरात्रा गमन त्याच्यामध्ये अभिगमन म्हणजे आपल्या उपास्य जे उपास्य दैवत असेल ते त्याचा पुढे विस्तार करणारच आहे मी जे आपलं उपास्य दैवत असेल त्या दैवताकडे अत्यंत प्रेम भावाने जावं याला अभिगमन भक्ती म्हणतात ती भक्ती आपल्या भक्ताकडून घडते आपली जी उपास्य दैवता असेल दैवतामध्ये भिन्न भिन्नता असू शकते देवामध्ये भिन्नता नाही हे लक्षात ठेवा एक देव सर्व भूतेषु गुड हा श्रुती सांगते श्रुती माऊली आता हे श्रुती ज्ञानेश्वरीन भागवतन गाथान यांचे प्रमाण तुमच्या कानावर पडले तर नवल समजायचं कारण अलीकडे तुम्ही भलतेच चघळ झाले कीर्तन ऐकायला तुम्हाला ते ज्ञानेश्वरीन भागवतन गाथान वारकरी संप्रदायाचे कीर्तन अशी तुमच्या कानावर पडणं म्हणजे मोठं तुमचं काहीतरी जन्माचं पुण्य असलं तरच नाही तर अलीकडचा काळ फार विस्कटलेला काळ आलेला आहे
मगच आमची चर्चा झाली, महाराजांची ना आमची चर्चा झाली, काय चाललंय काय जगामध्ये. म्हटले असं जर चाललं नाही तर याला कलियुग कोण म्हणेल. ऐका कलीचे महिमान, निष्ठे प्रमाण पाठ करून काहीच उपयोग होणार नाही. ते आचरणात किती येतात, आपल्या आचरणामध्ये किती आहे त्याच्यातले. महाराज 2 तासामध्ये संत ठरतो कीर्तनामध्ये, 2 तासामध्ये, 2 तासात काय बाबाय हो, 2 तासात. अरे 22 तास त्याच्या संगर आहे, मग कळलं तुला. भाऊ असं नाही चालत जगामध्ये. संत बनतो बडा कठीण, ऊंचा पेड़ खजूर, चढ़े तो मधुर रस चाखे, गिरे तो चाका. लक्षात ठेवा, ही साधना जी आहे ही उद्धाराची साधना आहे. हे पैसे कमवायचा धंदा नाही हा, बरं का. अलीकडच्या काळामध्ये तुमच्या पैशाला फार उत आलेला आहे. आणि आपलं वर्णन कोण करील, आपलं नाव कोण घेईल, आपला मोठेपणा कीर्तनात कसा होईल, आपला मोठेपणा लोकांपर्यंत कसा जाईल, याच्याकरता अलीकडे कीर्तन ठेवली जातात. देवा करता, संता करता आणि उद्धारा करता, हे सोडून विषय सर्व. म्हणून करताना आत्म उद्धाराचं एवढं साधन शिल्लक राहिलेलं आहे जगाच्या पाठीवर. सर्व ठिकाणी, सर्व ठिकाणी प्रदूषण झालेलं आहे. सामाजिक कार्य निवडा, राजकीय कार्य निवडा, कोणतंही कार्य निवडा, त्याच्यामध्ये प्रदूषण घडलेलं आहे. आणि त्याच प्रदूषणाचा काही भाग परमार्थामध्ये घुसू पाहतो आहे, त्या प्रदूषणाचा. आणि म्हणून करताना आपलं हे महाजनपूर गाव जे आहे, हे आमच्या जीवनामध्ये आलेलं एक महत्वाचं, गेली 40 वर्षापासून पूर्वीचं. आता त्याच्यावर फक्त बोटावर मोजाजोगती माणसं आमच्या त्या कारकिर्दीतले राहिलेले. बरेचसे त्याच्यातले आपल्या वैकुंठ गमन त्यांचं झालेलं आहे, बाकीचे काही आहेत. नाहीतर जी काही महत्वाचे 5-50 गावं आमच्या जीवनामध्ये आम्ही जोपासले, त्याच्यातलं हे एक गाव आहे. काही इथं परमार्थ 8-8 दिवस त्या भाद्रपद महिन्यामध्ये जायचंच नाही कुठं. हो, इडच शेंगा खायच्या, इडच बाजरीचा तेव्हा बुजून गोळा खायचा, अवघडच काम होतं ते सर्व. जाऊ द्या, पाठीमागचा काळ हा प्रेमाचा एक संबंध आहे. आणि कुठेही बी माणूस मोकळं मन करत नाही. जिथं आपला काही अधिकार आहे, ज्यांचा आपला काही संबंध आलेला आहे, ज्यांच्या करता आपला जीव झुरतो आहे, बुडते हे जन. म्हणून करताना आपण त्या कर्मापासून सावधान व्हावं, राहावं. एवढ्या करता काही 2-3 शब्द अति महत्वाचे बोलून जातोय मी. गेलोय काही, जातोय पुढे बोलून, येणारच ओघामध्ये. तेव्हा आपण जी साधना करतो ती साधना शास्त्र प्रेरित आहे का, ती साधना देव प्रेरित आहेत का, आणि ती साधना संत प्रणित आहे. कार्य करत असताना आपण जे कार्य करतो ते देव मान्य असावं, शास्त्र मान्य असावं, आणि संत मान्य असावं, लोकमान्य नसावं. असे काही विचार संत साहित्यामध्ये आपल्याला सापडत, अति महत्वाचे आहे. तर आपले या मी महत्वाचं बोलत होतो का आपल्या इथून हे दरवर्षीच ही पालखी जाते, पायी जातात माणसं भजन पूजन करत, असं नामचिंतन करत. एक लक्षात ठेवा, तुम्ही कोणत्या हेतूना जातात, कसे जातात, इकडं देव पाहायला तयार नाही. तुमच्या ठिकाणी हा भाव आहेत ना, ही भक्ती असेल ना, हे प्रेम असेल ना. कारण भगवंतच म्हटले ज्ञानेश्वरीमध्ये, अर्जुना मी तो लहान आहे का मोठा आहे, तो कोणत्या देवाक जातो का कोणत्या देवीक जातो हे मी पाहतो. मग भक्ती एकी मी जाणे, तेथे साना थोर
न म्हणे आम्ही भावाचे पाहुणे भलत या ज्ञानोबराय वर्णन करतात। मग तो काय पाहतो, तुम्ही नित्य नियमाने आणि इथून पालखी घेऊन जातात, परत इथं येतात, हा उत्सव साजरा करतात, त्याला अनेक काही कारणं असतील, वाढदिवस वगैरे अमकं तमकं, हे सर्व गोष्टी त्याच्यात अंतर्भूत झालेल्या असतील, अन्नदान असेल, सर्व आजूबाजूच्या पंचकृषीमधून भजनी मंडळी आलेलं असेल, आणि सर्वात महत्त्वाचं हे बालगोपाळ मंडळी बरं का, सर्व मिळेल महाराज, तुम्हाला पैसा मिळेल, तुम्हाला सत्ता मिळेल, तुम्हाला संपत्ती मिळेल, तुम्हाला ऐश्वर्य मिळेल, हे वैभव मिळणार नाही। हे वैभव निर्माण करण्याकरता काय त्रास करावा लागतो काय महाराजांना माहिती। आम्ही गेली 10-12 वर्ष ते शिबिर, त्या शिबिरातले मुलं कोण शास्त्री झालंय, कोण कीर्तनकार झालंय, कोण मोठे पक्वाद झाले, कोण संगीत विशारद झाले, कोण काय काय झाले, हे निर्माण करणं ह्याच्यासारखं पुण्य नाही महाराज। हे गप्पा मारणं आहेत ना, या गप्पा मारणं, लोकांचं मनोरंजन करणं, याला काय देव एवढी मान्यता देत नाही। पण आपण जेवणी जेववी लोका संतर्पण करी तुका, विठाला विठाला। आता या वयामध्ये यांना जर ही लाईन लागली ना, चुकून यांच्या आयुष्यामध्ये वाकडा पाय पडणार नाही, लक्षात ठेवा। यांच्याकडून कधी चुकीचं कर्म घडणार नाही, कारण ते कीर्तन ऐकून राहिले आणि त्यांच्या उमेदीच्या काळामध्ये ऐकून राहिले। फक्त काही ऐकत नका जाऊ, कीर्तनच ऐका फक्त, एवढी तुम्हाला हात जोडून विनंती आहे। काही जर कानावर पडलं ना तसंच सोडून द्यायचं, पण आपल्या उपयोगाचं असेल, आपल्या हिताचा असेल, आपल्या उद्धाराचा असेल, आपल्या कुळाचा, आपल्या गावाचा, आपल्या परंपरेचा आणि आपल्या देशाचा उद्धार करणारा असेल तर जरूर त्याची जोपासना करा, ही तुम्हाला माझी कळकळीची हात जोडून विनंती आहे बाबा। ऐका, ते सर्व असा एका दिवसाकरता एवढा हा सोहळा उभा करणं तसं अवघड काम असते। मंडपन, शिष्टीमन, टाळकरीन, वादकन, गायकन, या सर्वच गोष्टी उभ्या करणं एवढं सोपं नसतं। तरी सुद्धा ही मंडळी सर्व आनंदाने, योगेशनं मला फोन केला, म्हणते महाराज मागच्या वर्षासारखाच असा कार्यक्रम आहे। म्हणलं बाबा तुमच्याकरता, तुमच्या गावाकरता कधीच नाही असे, आता यांना माहिती, आमच्या निपाणी पिंपळगावच्या बी लोकांना माहिती आहेत, आमच्या त्यांना चांगला अनुभव आहेत। अन्य पंचकृषीमध्ये आपला मोठेपणा कधी सांगायचा नसतो, तो आपाप फूल एकदा उमललं का त्याचा सुगंध आपोआप दरवळत असतो, त्याला सांगायची गरज नसते महाराज। ऐका, तेव्हा या भक्ती संप्रदायामध्ये भक्तीचे जे अनेक प्रकार आहेत, त्यामध्ये दिंडी हा एक कायिक, वाचिक आणि मानसिक सेवेचा प्रकार, लक्षात ठेवा। म्हणजे पालखी घेऊन जाणारे, तिकून येणारे जे असतात ना, त्यांच्याकडून शरीराने कर्म घडतं परमार्थाचं, लक्षपूर्वक ऐका। वाचना कर्म घडतं परमार्थाचं, आणि मनामध्ये तीच भावना असते, म्हणजे कायिक, वाचिक आणि मानसिक तिन्ही प्रकारची सेवा देवाची घडते महाराज। आणि शरणागती करत असताना, भक्ती करत असताना, वारी करत असताना, व्रतवैकल्य करत असताना या 3 प्रकारने शरणागती करावी। सर्व भावे आलो तुझी शरण, काया वाचा मन सहित देवा सहित। तुझी शरण
ती कशी करावी, ती सेवा करत असताना आपल्या देहाचा विचार करू नये. माणसं पोटाची लय काळजी घेतात. बाबा दिंडीत यायचं होतं, जेवायला कधी मिळतं आणि कधी नाही, चहा याळावा मिळतो का नाही, झोपायला मिळतं का नाही. म्हणजे त्यांचं देवावर प्रेम नाही. मी नाही बोललो बरं का, मी नाही बोललो, मी सांगितलं फक्त. मी ज्ञानोबारांचे शब्द बोलणारा माणूस आहे. मला बाकीचं बोलता येतच नाही. जे प्राण्या कामी भर देहाची वरी आदर, मनोनी पडला विसर आत्मबोधाचा. भक्तीचा पडतो विसर आणि देहाचा होतो आठव. मग तुला देहाच भरण पोषण करायचं आहे तर त्याच्याकरता दिंडी कशाला पाहिजे, त्याच्याकरता पारायण कशाला पाहिजे, त्याच्याकरता कीर्तन प्रवचन कशाला पाहिजे. तुला देहाचंच भरण पोषण करायचं आहे ना. मग कुत्रे काही उपाशी मारायचं का? कुत्रे 4 पायाचे, डुकर गाढव काय नाही मारा. या घरी नाही मिळालं तर त्या घरी, इथं पाठीत काठी बसती तर दुसऱ्या गल्लीमध्ये, पण तुकडा मिळवतो त्याला. ते बरे किती, कारण त्यांना मनुष्यत्व नाही प्राप्त होईल, त्यांच्यावर जबाबदारी नाही. लक्षात ठेवा, जबाबदारी आपल्यावर आहे. ज्ञान नावाचा गुण दिलेला आहे आपल्याला भगवंताने. कशा करता दिला आहे तो? आणि काय ज्ञान नाही कोठे, आणि काय ज्ञान नाही कोठे, आणि काय ज्ञान नाही कोठे, आणि काय ज्ञान नाही कोठे. याची देही गाणे देवाचे भजन, याची देही गाणे देवाचे भजन, हात देही गाणे देवाचे भजन, हात देही गाणे देवाचे भजन. आणि काय ज्ञान नाही कोठे, आणि काय ज्ञान नाही कोठे, आणि काय ज्ञान नाही कोठे, आणि काय दुसरीकडे नाहीये. याच देहामध्ये हे ज्ञान इतरच्या ठिकाणी नाही. बाहुल्य मनुष्य देही. पुढे बोला, निज ज्ञान. भागवत वाचायला लागेल त्याच्याकरता. ते काही फुकाट आहे का भाऊ? आता काय सांगावं, लय कसावं लागत महाराज. ते निश्चय बोलायचं भातन, बोलायचीच कडी, जेवून या कोण तृप्त झाला. ऐका, त्याला आडातच लागत. येतोय असू द्या असू द्या असू द्या. आता बरं, चला अभ्यास केला पाहिजे, ग्रंथांचा अभ्यास केला पाहिजे, व्हॉट्सअपचा नाही अभ्यास केला पाहिजे. आता आपले सर्व परमार्थ व्हॉट्सअपवर चालू झाले. क्लिपा ऐकायच्या आणि कीर्तन घ्यायची, दुसरं काय. आणि मग येड आलं, काही चव नाही आली बाबा, क्लिप घेऊन कीर्तन घेऊन. त्याला तेवढंच येतं, तेवढ्यावरच तुम्ही महाराजा तिकडे काय करायचं माझं सांगून मोकळा होतो. कारण मला विचारणार आहे पुढं, मला विचारील ना तू. निवृत्तीनाथ महाराज पांडुरंग विचारील मला, का रे तुलाही शहाणपणा शिकवत होता लोकांना, तर सांगता नाही आलं का तुला? हे असं असं करा तसं. मी आपलं काम करतो, 2 पाट्या सुईच्या टाकायच्या. ऐकू, तुम्ही ऐकणार नाही हे मला 100% माहिती. आता तुम्ही ज्ञानोबारांना वाटं लावलं, तुकाराम महाराजांना वाटं लावलं, नाथ बाबाला वाटं लावलं, इकडं काय घेऊन बसले की जाडकी पती. बरं, असे लय पाहिले आम्ही. ऐका, महत्वाचं ऐकून जा आजच्या कीर्तनामध्ये. हे ज्ञान दुसऱ्या ठिकाणी नाही, म्हणून भक्ती करावी. आपण भक्ती कशी करावी? जसा प्रपंच करतो ना
बस तशीच भक्ती करावी. काहीच वेगळं सांगत नाही मी तुम्हाला. तुम्ही जसा प्रपंच करतात बस अगदी तसल्याना तशीच भक्ती करायची. पाळीची विहीर असली आणि रातची लाईट असली आणि एकाच पाण्यावर कांदी येईल असली, आपण म्हणतो जाऊ दे पाहू 15 दिवसांनी, असं म्हणतो का आपण? मग खाली बसत नाही सकाळपर्यंत, सारखे बारे मुडीत राहतो. हे बरं झालं का, ते बरं, ते बरं झालं का, बिघा 1.5 बिघा 2 बिघे भरीत रात्रीतून काढितो. त्याला म्हणलं भाऊ 2 तास पहारा दे रे. खानला विचारून सप्त्या वाचावला तुम्ही. पहारा म्हटलं का लगेच जीवर येतो. असं मी नाही म्हटलं बरं का. मी सांगतो ना तुम्हाला. सायाशे करीशी प्रपंच प्रपंच दिननीती हरिदिन भजनी कवन्या गुणे हरिदिन भजनी कवन्या गुणे. मी म्हणलो फक्त आपण जसा प्रपंच करतो ना तेवढा जिज्ञेशीने परमार्थ करा. देव तुमच्याच पुढे उभं राहील. पण आपलं कसं असतं, धड राहत परमार्थामध्ये आणि चित्त राहत प्रपंचामध्ये. ते फक्त ट्रान्सलेशन करायचं, त्याच धड ठेवायचं संसारामध्ये आणि चित्त येऊन द्यायचं परमार्थामध्ये. त्याचं फक्त ट्रान्सलेशन करायचं. आपलं आपण उलट करतो. आपण राहतो परमार्थामध्ये आणि आपलं चित्त कुठं. आम्ही त्याचे अनुभव घेतले म्हणून बोलतोय. दिंडीच्या रस्त्याने बरोबर काही काही 10-12 जण. पूर्वीचा काळ तेव्हा मोबाईल नव्हते. मग तिकडे ना ते रुपया टाकून मोबाईल चालू व्हायचा घरी. मग ते कायमचे माग पंक्ती बसून जायचे, ते मागूनच यायचे का हो. आणि घरी फोन करीत होतो, अरे परवाच्या दिवशीच निघालो आपण. एका दिवसात घरी काय फोन करतो बरं. फोन काय करीत नाही. तू जेवली का, मरू दे ना उपाशी. ती तुला काय, तू दिंडीत आला ना आता, ती जेवू नाही तो उपाशी राह. तुला काय करायचं आहे. बांडी गाय जमली कणगावळ्या वासराचं कसं काय, कांद्याची चाळ फोडू नका. तू पंढरपूरला मेला ना एकदाचा, तिकडच मर. इकडची काळजी करू नको. उलट याच्या उलट इकडचे राहतात ना ते पंढरपूरची काळजी करतात. आज बेलापूर सोडला असेल बरं का. आता उद्या रावले जातील बरं का. परवा डोंगर लगेच नगर लगेच समाधी सोडावे लगेच एक दिवस लगेच दशमीला पोहोचते लगेच एकादशीला लगेच प्रदक्षिणा चंद्रभागेचं स्नान. घरची पंढरपूरला कोण गेलं हेच काय कळून नाही राहिलं महाराज. घरचे पंढरपूरला आणि पंढरपूरचं घरी. चित्त नाही नामी तरित रेवेने संगमी नाना तीर्थ भ्रमी. चित्त नाही नामी तरित चित्त नाही नामी तरित चित्त नाही नामी तरित संगमी नाना तीर्थ भ्रमी. चित्त नाही नामी तरित आणि चित्त आपल्या कार्यामध्ये स्थित नसेल तर केलेलं कर्म सर्व व्यर्थ जातं महाराज. सांगू 2 वेळ सांगू का मी? सांगू परत सांगतो. ज्ञानेश्वरीचा सांगतो. एरवी तरी पंडुसुता अंतर शुद्ध नसता बाह्य कर्मे सर्वथा विटंबोगा. ज्ञानोबा बोलतात, सांगितलं अर्जुना, चित्त जर आपल्या कर्माच्या ठिकाणी स्थिर नसेल तर बाह्य कर्मे सर्वथा विटंबुगा.
मग श्रोत्यांनी विचारलं ज्ञानोबराय कशाप्रमाणे विटंबना? मग ज्ञानोबरायांनी दृष्टांत, ज्ञानदेव सांगे दृष्टांताची, मग ज्ञानोबरायांनी दृष्टांताची लक्करच लावली महाराज. मृत जायचा गाढव तीर्थी कडू दुधिया माखिला गुळे जायचा तो सग्रही तोरण बांधिल. काय वर्णन केलं ज्ञानोबरायांनी, ते कसं व्यर्थ आहे. शृंगार केला, मड्याला शृंगार केला. आता मड्याला किती शृंगार केला, झाला प्रेतरूप, लक्ष्यला ठाव स्मशान. ते फक्त 7, 8, 9 मनाला मुळी येईल राहते, बाकीचं काही नाही. तेवढी लाकडं वाचली असती, बाकीचं काय आहे. प्रेतरूप झाला शरीराचा भाव, त्याला किती शृंगार केला तो व्यर्थ आहे. मृत जायचा शृंगारीला गाढव तीर्थी महिन्याच्या वारीला जायचे आणि टेम्पो घेऊन जायची. आता लगन सरे असल्यामुळे काही वारकरी पडले कमी, म्हणजे अर्धा टेम्पो भरला या वारीला. म्हणजे लगन सरे म्हणजे रिकामा टेम्पो घेऊन जायचा, तर मग नेऊ कोणला तरी. आणि मग त्यांना दिसलं गाढव, इकडं बघा माझ्या बरं का. त्यांना काय दिसलं, गाढव किती पायाचं, अजून तुम्हाला 4 पायाचंच गाढव माहिती. रिकामच होत नाही, गाढव तर रिकामीच राहतात, रिकामे राहतात तेच गाढव. हा दे रिकामा अर्ध घडी सर्व परमानं पाठ आहे ना तुमच्या. रिकाम काय करतात, काहीच नाही. मग उचललं गाढव, घातलं टेम्पो मध्ये आणि नेलं त्र्यंबकेश्वरला. कुशेवर जाऊन नेलं, त्याला आंघोळ घातली गाढवाला. ते म्हणाल का देवाच्या द्वारी व भक्षणवरी त्याने मुक्तिचारी साधले हरिमुखी म्हणा. गाढव हरिपाठ म्हणत त्र्यंबकेश्वरला नेलं, त्याला आंघोळ जरी घातली तरी उखेडा पाहिला रे पाहिला. व्यर्थ आहेत महाराज. गाढव तीर्थी नानीला पुढचा आहे दृष्टांत. आता काय किती सांगू महाराज. कडू दुधिया माखीला गुळे जायचा ओस वसाड पडले घरात, तो दिवा लावायला कोणी राहील नाही आणि तिथे तोरण बांधली. व्यर्थ आहे ना सर्व गोष्टी. वृथा वृष्टी समुद्रेषु वृथा तृप्तस्य भोजनम वृथा दान धनडेषु. काय वर्णन केलंय शास्त्रकाराने संतांनी, सर्व वर्णनच आहे सर्व. याच्याकरिता मी आपल्या महत्वाच्या चिंतनाकडे येतो आहे. याच्याकरता भक्ती मार्गामध्ये भक्ती करत असताना आपल्या भक्तीतला भाव कसा असावा, त्या भक्ती करत असताना, त्या भक्तीमध्ये जात असताना, त्याच्यामध्ये अनुबंध करत असताना, अवलंबन करत असताना आपला देह गेला तरी चालेल आणि राहिला तरी चालेल, परंतु आपला भाव कसा पाहिजे. अभंगाच्या पहिल्या कडव्यात देह जाव आत्मा राहो, आत्मा राहो, देह जाव 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 आत्मा राहो. चरण तोडी सर्वता सर्वता चरण तोडी सर्वता. पांडुरंगी दृढ भाव, पांडुरंगी दृढ भाव, चरण तोडी सर्वता, चरण तोडी सर्वता. जावो अथवा राहावं. भक्ती करत असताना आपला देह गेला काय राहिला काय
कारण तो जाणार नाशिवंत देह भगवान दुसऱ्याच अध्याय सांगता अंतवंत इमे देहा नित्य सोक्ता शरीरानी अनाशिनो प्रमयस्य तस्म युद्ध जाणारच आहे. मग भक्ती करून घ्या ना त्याच्याकडून. आयुष्याच्या साधने एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिधला आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. हे साधन आहे, साध्य नाही. साध्य वेगळं आहे. हे साधन आहे भगवत प्राप्तीचं. हे अलौकिक आहे, लौकिक नाही. अत्यंत महत्वाचं आहे. आणि त्याचा उपयोग महाराज त्याच कामाकरता गेला पाहिजे. काय होतं आपण ज्याच्याकरता ते काम करायकरता गेलो ना तेच काम केलं पाहिजे. काय झालं, एका मोठा शेतकरी त्याला घ्यायचा होता घोडा. मग त्याला मुलगा होता, तर तो मुलगा घोडाच होता. घोड्याला सांगितलं घोडा घेऊन ये. ती गेलं ना, ते बाजार भरतो ना शारंग छडा, तुम्हाला माहिती आहे. आणि घोड्याचे बाजार चांगले. तेव्हा ते त्याच्याकडे पैसे दिले 50,000 रुपये. त्या काळामध्ये जुना काळ म्हणजे 1 नंबरचा घोडा घेऊन जाय बरं. आणि मग हा गेला. त्या बाजारामध्ये जायच्या अगोदर अलीकडं दुकानं होती. त्याने विचारलं हे काय म्हणे घोड्याचा लगाम आहे. घोडा तो म्हणे घोडा घ्यायचाच आहे, लगाम तर घ्यावाच लागेल आपल्याला. याची किंमत काय? काय नाही म्हणजे 10,000 तुम्ही आता तुम्ही घेणार आहे म्हणून तुम्ही नाही 15,000च्या कमी आम्ही देतेच नाही. पण हा लगाम कसा आहे, लय भारी लगाम आहे. हा एकदम आकळायला वगैरे चांगला असतो. आता ते विकणार आहे बनित्यात. बनित्या म्हणजे बनून किती आहे. कळलं त्यांना धन्यवाद, न कळलं त्यांना डबल धन्यवाद बरं का. आणि मग त्यांनी घेतला तो लगाम घेतला. 50,000तले 10,000 गेली. पुढे गेलं तर दुसरं दुकान होतं. पण हे काय, घोड्याच्या वरून खुगीर ठेवीत असत्या. खुगीर आता ही खुगीर भरतीच होती. तो म्हणे घ्यावाच लागतो का? तसं चालतच नाही म्हणे. याची 25,000 रुपये किंमत आहे, पण तुम्हाला 15,000ला देतो आम्ही. आता घेणारा घोडाच होता, त्याच्यामुळे त्यांनी 15,000ला 50तले 25 गेले. पुढे गेल्यानंतर मग ते घोड्याचा साज दिसला. साज ते कपडा तीन वगैरे ते पाहिलं. म्हटले हे काय, हा घोड्याचा साज आहे. घोडा जर घ्यायचा असेल तर हा साज घ्यावाच लागतो. म्हणजे याची किंमत फार 25,000 आहे, पण तुमच्यासारख्या शहाण्या माणसाला आम्ही 15,000ला देऊ. पहिले 25 आणि आताचे 15, 40 उरले फक्त. आणि ते सर्व बोजा घेतला बोकांडी आणि बाजारात गेला. आणि मग विचारलं घोडा केवढ्याला. मग ते सांगायचे 70,000 80,000, पण आम्ही 50ला सोडू बो. याच्या खिशात किती होती? अख्खा बाजार फिरला, पण 10,000चा घोड्याला काही मिळाला. 4 वाजले. घरी बापाने सांगितलं पुरी हो ताटबीट करून ठेवा गोड वळायला. कारण भाऊसाहेब गुड आणायला गेले. त्यांनी आरती ताट वगैरे करून ठेवली. बरोबर 4 वाजता गोड आलं. काय वाटलं असेल त्या बापाला काय वाटलं असेल, यांना काय आणायला पाठवलं होतं, या घोड्यानी काय आणलं. म्हणजे बापाचं सांगू राहिलो मी. मला जिकडं लावायचं तिकडं लावून घेऊ शकता तुम्ही, माझी काही अडचण नाही तशी. देहाच्या गावा दया लागी आले पांडवा, तो कार्यार्थ अवघा सांडोनिया. ज्याच्या करता आले, ज्याच्या करता गेला, ते कार्यच विसरून गेला. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, हो नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. वेळेत आठवायचे, त्याच्यामुळे मी प्रमाण
आखडून राहिलोय. आता प्रमाण थोडे कमी करून राहिलं. 15-20 मिनिटाचा वेळ राहिला फक्त आपल्या ताब्यात. आणि चिंतन फार महत्वाचं आहे पुढे. ऐका, कार्य करत ध्येय जावो अथवा राहो, त्याच्याकरता रामायणामध्ये दृष्टांत आलेले, फार मोठमोठे दृष्टांत आलेले. गंधमादनाचा दृष्टांत घेऊन जा आपल्याबरोबर रामायणामध्ये बघा, भक्ती करत असताना 3 गोष्टीकडे जास्ती महत्व द्यायचं: देवाकडे, शास्त्राकडे आणि संताकडे. पण क्रम लावत असताना शास्त्र, देव आणि सर्वात श्रेष्ठ संत. देवापेक्षाही श्रेष्ठ संत. लक्षात ठेवा. मी तुम्हाला सिद्ध करून देईल वाटलं तर. आता एवढा वेळ जरी माझ्याकडे नसला, मी फक्त सिद्ध करून देतो. रामप्रभू अवतारला आले. याला ताकापुरत रामायण म्हणते बरं का. अवतारला आले, विश्वामित्राकडे धनुर्विद्या शिकले. नंतर विश्वामित्राने यज्ञ करायचा ठरवला. राजा दशरथाकडे राम लक्ष्मणाला मागून घेतलं आणि राम लक्ष्मण विश्वामित्राच्या यज्ञाचं रक्षण करायला निघाले. संतांची दूरदृष्टी बघा. दशरथ राजा म्हटला, रथ घेऊन जा. अजिबात नाही. अहो, घोडे तरी न्या. अजिबात नाही. म्हटले, आता या मुलांना पायी म्हणजे तू बाई, तुला नाही कळत म्हाताऱ्या काही, यांना चालायची सवय लागली पाहिजे. कारण यांना पुढे 14 वर्ष काय करायचंय. ज्याला दिंडीत यायचं असेल त्याला अजून 15 दिवस टाइम आहे. दररोज 4-5 किलोमीटर चालत चला अदुगरच. म्हणजे रस्त्याने फोड येणार, चपला चावणार. काय किती महत्वाच्या गोष्टी आहेत, किती चिंतनाच्या गोष्टी आहेत. मी कालच काकाला म्हणलो, काका चपला वगैरे घ्यायच्या तर आताच घ्या बरं का, कारण नव्या जोंबात्या. चपला नव्या जोंबात्या. कुठं वांग्याचं त्याला वड्या घालून राहिले काय. मी चपलांचं सांगून राहिलो. जाऊ द्या. आणि मग ते गेले रस्त्यामध्ये. पहिल्यांदा एक बाई उडावली. गाडीनं नाही, धनुष्यबाणाने उडावली. राम अवतार असू द्या नाही तर कृष्ण अवतार असू द्या, पहिल्यांदा मारल्या बाया. बाया म्हणजे श्री जात नाही. ताटिका आणि कृष्ण अवतारामध्ये पुतना. भगवान आता ते भावार्थरामा वाचलं का मग तुम्हाला कळलं, तसं नाही कळणार. भगवान ब्रह्म आणि ब्रह्माच्या आड येणारी उपाधी म्हणजे माया. मायेचा नाश केल्याशिवाय ब्रह्माचं दर्शन घडत. त्याच्याकरता मायेचा पहिला नाश करावा लागतो महाराज. बघा किती गोड चिंतन आहे पुढचं. दैवेशा गुणमयी मम माया वगैरे 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 पाहून घ्या तुम्ही. आता जाऊ द्या. आणि मग यज्ञाचं रक्षण केलं आणि त्यांना एक पत्र आलं मिथिला नगरीहून. आणि मग ते मिथिला नगरीला गेले. जाता जाता एका बाईचा उद्धार केला, अहिल्याचा. आणि मग पुढे तिथे गेले, यज्ञाचं रक्षण करायला गेले आणि बायकोच घेऊन अयोध्येला आले. असे पोरं पाहिजे. आई बापाला नो टेन्शन. तेच युग आलंय आता अलीकडच्या काळामध्ये. राजा दशरथाला माहितीच नाही इकडं पोराचं लग्न झालंय. अवघड आहे. रामायणातला विषय बघा. आणि मग आले, आनंदी आनंद झाला. मग आता अयोध्येमध्ये ते म्हातारे झाले तरी आरशे पाहायची लई सवय. दशरथच सांगू राहिलो. आणि त्या आरशा पुढे गेलं आणि त्याला कानाजवळचा एक केस पांढरा होईल दिसला. कोणला? दशरथाला. दशरथाने लक्षात ठेवा, कानाजवळचा एक केस पांढरा झाला का चाव्या फेकून द्यायच्या दशरथाने. आताचे दशरथ पार मग रडून म्हणते, पाय कमराची चावी तरी काढून घ्या. अगोदर द्यायला पाहिजे होती त्यांनी. आता 2 तास शिवणार नाही कावळं. अवघड लय वासना कठीण महाराज. जाऊ द्या. आता लय गुंतागुंती पुढे ती. आता मला मुद्दा सांगायचा फक्त. आणि मग आले आणि ठरवलं. काय ठरवलं? रामाचा राज्याभिषेक करायचा. एकूण ठरवलं दशरथ राजांनी. प्रपंचाचं स्वरूप असं आहे, आपण जे ठरवतो
ते घडत नाही, याला म्हणतात प्रपंच. मग तो तुमचा असो, नाही तर आमचा असो, नाही तर देवाचा असो, नाही तर कोणाचाही असो. राज्याभिषेक काही झाला नाही. का बरं? रात्रीतून सरकार बदललं. काकाच्या स्नेहातून पाहत होता, पुतण्या शपथ घेत होता. असं घडलंच कसं रात्रीतून? म्हणजे मी ते रामाने सांगू राहिलो, तुम्ही इकडं नका येऊ महाराष्ट्रामध्ये, मी अयोध्येचं सांगू राहिलो, तुम्ही आपलं महाराष्ट्रातलं घेऊन बसले. ऐका. आणि मग रात्रीतून त्या दोन बायांनी ते कसं बदललं, काय झालं. आणि मग राजा दशरथाकडे ते 2 वर मागून घेतले. एका वराने रामाला 14 वर्षाचा वनवास आणि एका वराने भरताला अयोध्येचं राज्य. आता तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे मी, टाळकरी सोडून. बाईनं अगोदर काय मागितलं असेल? बरोबर आहे बर का, त्यांची चूकच नाही काही. अगोदर बाई आहे, बाई ऐका लक्षपूर्वक. मनोहर महाराज बाई लय हुशार, तिला माहिती होतं अदुगर रामाला वनवास जर मागितला, रामावर किती प्रेम आहे दशरथाचं, तडका फडकी मरली, भरताला राज्य कोणी. म्हणून अदुगर मागितलं भरताला राज्य आणि नंतर मागितलं रामाला. आता 2024 मधला रामभाऊ असताना म्हातारी किडनॅप रात्रीतून सुपारी देऊन म्हातारी मारली असती. पण ती रघुकुलरीत सदा चलिया प्राण जाय पर वचन न जाय. राम सिया राम सिया राम जय राम, राम सिया राम जय राम. त्याच्याकरता टाइम द्यायला पाहिजे, मग ते त्या गोष्टी सगळ्या आपल्याला करता येते. परंतु आता माझे वय झालं 75 आले, आता काय करावं, त्याला अमृत महोत्सव जवळ आला तेव्हा आता राहू द्या ते. आणि मग भगवंताने वनात जायला तयार. आता दुसरा प्रश्न तुम्हाला, राज्याभिषेक होण्याच्या पूर्वीचे राम आणि वनात जायच्या टायमाचे राम, या दोन्ही अवस्थेमध्ये ज्यांनी भावार्थ रामायण वाचलं असेल त्यांनी उत्तर द्यायचं. त्या दोन्हीपैकी जास्ती आनंद राज्याभिषेक होताना की वनात जाताना? मी देह जावो अथवा राहो या विषय थोडकं चिंतन मान. राज्याभिषेक झाला असता तर अयोध्येचे राजे झाले असते, शरीराला कोणत्याही प्रकारचा झाला नसता. आणि मग वनामध्ये जायचंय, राहायची व्यवस्था नाही, खायची व्यवस्था नाही, मुक्काम कुठं करायचा, काय खायचं, कसं झोपायचं, काहीच नाही ना, वलकल नसून मोकळ्या हाताने जायचं आहे वनामध्ये. मग वनात जात असताना एवढा आनंद अयोध्येच्या राज्यापेक्षा प्रभूला का झाला असं? याची कारण मी मुंसा शोधा जरा. आता ते स्वतःच देव होते, राम स्वतःच देव होते. कारण त्याच्यातलं कारण भावार्थ रामायण वाचल्याशिवाय तुम्हाला कळायचंच नाही. मी तुम्हाला पुन्हा घेऊन जातो भावार्थ रामायणामध्ये. तर त्याचं कारण असं होतं का भगवान 14 वर्षाकरता जाणार होते आणि अयोध्येतून वनात जाणार होते. सुखाचं राज्य सोडून काट्याकुट्यामध्ये रानावनामध्ये जाणार होते. 14 वर्ष राजकुमार ह्या अवस्थेत असताना. तर त्याचं
कारण सांगितलेलं आहे. अयोध्येपेक्षा हा जो देह मिळालेला आहे या देहाची सफलता संतांच्या संगतीमध्ये माझी होईल आणि मला संतांची संगत घडेल एवढाच हेतू धरून भगवान प्रभू रामचंद्र आनंदाने वनामध्ये जात असताना, आता पुन्हा एकदा ऐका, जात असताना श्रेष्ठांचा विचार घेऊन जात जावा. कुठेही बी अनुभव असतो त्यांच्याकडे. मग जाताना वशिष्ठांच्या पायावर डोकं ठेवलं आणि विचारलं, गुरुजी आता मी 14 वर्षाकरता निघालेलो आहे, आई वडिलांची आज्ञा पालन करत आहे. सांगितलं ठीक आहे. म्हटले मग आता मला सांगा मी राहावं कुठं कुठं, मला स्थान सांगा तुम्ही. डोळ्यात पाणी आलं वशिष्ठांच्या. सांगितलं रामा तुम्ही स्वतः ब्रह्म आहात. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती तुमची आहे. भूत भविष्य वर्तमान काळाचं ज्ञान तुम्हाला आहे. तुम्ही मला विचारतात तुम्हाला सर्व ज्ञात आहे. म्हटले गुरुजी मला जरी ज्ञात असलं परंतु संतांच्या मुखातून आलेलं श्रेष्ठ असतं, लक्षात ठेवा. म्हणून संतांची संगती लक्षात ठेवा आता. आणि मग डोळ्यातून पाणी आलं वशिष्ठांच्या. आणि मग वशिष्ठांनी सांगितलं प्रभू आता मी तुम्हाला राहायच्या काही जागा सांगतो, तिथं तुम्ही राहावं. आता देव कुठं कुठं राहतो हे या दोह्यातून ऐकायसारखं आहे. ओ जिनके हृदय दंभ कपट नहीं माया, उनके हृदय बसवो राम सिया राम सिया राम जय राम, राम सिया राम सिया राम जय गोपाल म्हणजे तुमचं काहीतरी पदरात पडेल, माझंही समाधान होईल थोडंफार काहीतरी. आता हे कुत्र्याचा पाय मांजरावर, मांजराचा पाय कुत्र्यावर कवर कवर करायचं महाराज त्याच चला तेव्हा. आणि मग निघाले, जे व्हायचं नाही ते झालं. वनात आल्यावर रावण सीतामाईला घेऊन गेला आणि मग भगवंताने तिथं लीला केलेल्या आहेत. लीला त्या लीला ऐकायसारख्या आहे भावात रामायणामधल्या. आणि मग ते लक्ष्मण होता बरोबर, सख्खा भाऊ लक्ष्मण, शेषाचा अवतार. आणि त्यांनी पाहिलं ते बायको करता एवढा मी माझी घरी ठेवली आणि याच्या बायको करता हे सीते दगडाला झाडाला डोंगराला याला त्याला आली का नाही. लक्ष्मण एवढं बावलट भावे म्हणजे जवळच्या माणसाला माणूस कळतो असं काही नसतं महाराज. बर का आपल्याला दुसरे बोकांडी घ्यायची सवय पडली, जवळचं नाही कळत महाराज कोणाला. हे गायक वादक आपले आहे का दुसरे कुणी वाजवणार, आपल्या ते विनेकरी आपल्याचे टाळकरी आपल्याचे कीर्तनकार ते पूर्वीचं होतं बरं का. आपलंच घोडण, आपलाच बैलन, आपलंच टांगण, आपलाच हाकणारा, आपलंच पागुटण, आपलाच गुलाब. तसं आजचं आहे. आजचं कसं आहे आपलंच आहे सर्व, तेव्हा काय अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. ए योगेश वाजू दे दा, त्याचं गोर खाली जीव राहिला दहा म्हणतो. नाही 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 काही काही घेऊ आपला वेगळंच घेऊ आपलं, जाऊ द्या. ऐका. आणि मग महाराज ते लक्ष्मणाला हे कळलं, 33 कोटी देववरून पाहत होते भगवंताची. ते काय म्हणे साक्षात ब्रह्म. आणि ते काय झालं त्या आकाश मार्गाने भगवान महादेव आणि पार्वती माता चालले होते. आता ते भगवान शंकराने पाहिलं ते प्रभू रामचंद्रांना साष्टांग नमस्कार केला. साष्टांग वाहिलंय हुशार
बाई लईच हुशार. नाही नाही नाही, हुशार असते तीच बाई असते. बाई बाई लई हुशार. ती पाहिलं इकडं तिकडं पाहिलं, देऊळ दिसत नाही, आश्रम दिसत नाही, कोणी बाबा दिसत नाही, हे पाया कोणाच्या पडले. मग तिनं विचारलं का हो देवा, ओ महादेवा, तुम्ही आता पाया पडले? हा म्हणे पडले. कोणाच्या पाया? देऊळ नाही, काही नाही, तुम्ही पाया कोणाच्या पडले? अगं ते ब्रह्म बघ ना. ब्रह्म कुठे? ते नाही का हे शिते, हे शिते. ब्रह्म नाही, भ्रम आहे ते. ती काय म्हटली? भ्रम झाला त्यांना, ते बायको करता येत, तुम्ही त्याच्या पाया पडले. बया बया बया, लोक तुम्हाला फुकाट बोळा महादेव म्हणतात. असं देवाची बायको म्हटली देवाला. लय भोळे हो तुम्ही, तुम्हाला तर काही कळ. ती परंपरा अजून लावून देतली बाय. दोघी तिघी बसेल होत्या. आता लई दृष्टांत आहे माझ्या, पोतीची पोती बरी, पण काय करावं. दोघी तिघी बसेल होत्या, लई कराम कटाळ्या. ती म्हणे मी काय करते, माझं नाव लई भोळा आहे म्हणे. दुसरी म्हटली तुझा तर निस्ता भोळा आहे, पण माझा भोळा महादेव आहे. तिसरी म्हटली माझा महादेवाच्या आहे पुढचा आहे. तुम्ही म्हणा नंदी, मी नाही म्हणाला. म्हणे कसं काय? म्हणे अहो तू इतका भोळा आहे ना म्हणे, मला स्वयंपाकाचा कटाळा आला का मी संध्याकाळचं खरकटाचं ताट आहे ना ते पलंगाखाली उठते, आणि ते आलं का फिरून ते म्हणलं कधी वाढून, काय वाढून दे, आता नाही का जेवून गेले तुम्ही, ते बघा ताट अजून पलंगाखाली तसंच आहे. हां मी जेवेले लगेच तिकून जातो. आता काय सांगावं तुम्हाला त्या भोळ्यांचं. जाऊ द्या. तेव्हा पार्वती माता नवऱ्याला म्हटली अहो तुम्ही लय भोळे आणि ते बायको करता. म्हटले अगं देवी दिसतं तसं, आणि म्हणून जग ब्रह्म आहे. ते ब्रह्म काय ब्रह्म आहेत, बायको करताय. जाऊ का? जाऊ मी जाऊ फसवायला त्याला, शेतावून जाते फसवते. म्हटले समजा करते कसं, असं करूच नको. करू नको म्हणल्यावर बाई ऐकत, ती बाई असते. नको म्हणल्यावर ऐकणारी. सोडून द्या विषय. नाही ऐकलं, भगवान म्हटले नको, अगं नको जाऊ, ऐक तू, नको जाऊ नको जाऊ नको जाऊ म्हणतील. आणखी शेव आला, बनली सीता गेली ना. गेली तशी रामा पुढं. लक्ष्मणाने पाहिलं. लक्ष्मण म्हणे भैया भैया, भाभी भाभी. भगवान म्हटले लक्ष्या काना मागेल इकडं. पंचाय बाईकडे पाहतो भाभी भाभी म्हणतो, कळतात तुला काही? लक्ष्मण म्हणे आता हे ठार वेळ जात, हे आता ठाण्याला नेल्याशिवाय असं. ते भावताला म्हणतले मजा आहे महाराज, तुम्ही वाचा एकदा भावताला म्हणे चांगलं. आणि मग ती म्हणे का मी तर पुढं आले, मला पाहिलं नाही. मग ती पुन्हा पुढं आली. ती पुढं आली का भगवान तिकडं पाहायची. ती 30 कोटी देवाला भ्रम झाला. सीता आली म्हणे. लक्ष्मण म्हणतो सीता आली, आता काय करू, हे ऐकायला तयार नाही राम. आणि सीता आली, ती तिकडून आली का इकडून, इकडून गेली का तिकडं, इकडून तिकडून, तिकडून इकडून, मारी ती चक्रा. फक्त शांताबाई सोडून एवढंच बोलाय, शांताबाईचं नाव नाही घ्यायचं. आणि मग तिसऱ्यांदा जेव्हा आली तेव्हा मग मात्र भगवंताने हात जोडले. आई जगदंबे कशी ग तू इकडे एकटीच आली, आणि महादेवाला सोडून हे राहणं चांगलं नाही. राक्षस वगैरे राहतात, अंगावर एवढे दागिने, आणि तू खुशाली इथं आली, चांगलं नाही केलं. महादेवाला सोडून आली आई तू. म्हणे तुम्ही मला ओळखलं? म्हणजे मी सर्व जगाला ओळखितो. म्हणे तुम्ही मला ओळखलं? म्हटलं हो ओळखलं. म्हणे तुम्ही मला कसं काय ओळखलं? म्हटलं खरं सांगू का, तुझ्या नवऱ्याने तुला सांगितलं होतं ना ते ब्रह्म आहे. ब्रह्म सर्वत्र जाणत, ब्रह्म सर्वगत सदा सम. मला सर्वाची खात्री आहे, ज्ञान आहे. मी तुला बरोबर ओळखलं. म्हटले पण ओळखलं कसं काय? म्हटले मी डोळे नसले तरी पाहतो. ऐका 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 आता. कान नसले तरी, पाय नसले तरी, तोंड नसलं तरी ऐकायचे. बिनु पद चालत सुनई बिनु काना, करहु करम करही. ओ राम पिया राम पिया राम जय राम, राम पिया राम जय राम.
नाही बिनु काना. काय गोड चिंतन आहेत मला. आणि मग तिचा अहंकार गेला. तिनं सांगितलं, ते म्हटले होते मला तुम्ही साक्षात ब्रह्म आहे. मग तुम्ही जर एवढं जाणत असाल तर मग तुमची पत्नी सीता रावण घेऊन गेला हे तुम्हाला माहिती नाही का? म्हणते ते मला माहिती आहे. मग प्रभूने तिला सांगितलं, राजस सीता मी अयोध्येत ठेवून आलो, तामस सीता रावण घेऊन गेला आणि सात्विक सीता माझ्या हृदयात आहे. बघा बरं का, फार गोड चिंतन आहे. कधी ना ऐकलेलं तुम्ही. तुम्हाला हे सांगायला जुने कीर्तनकार असते तरच सांगते, नाही तर कोणी सांगणार नाही तुम्हाला. आणि म्हटलं मग एवढं जर तुमचं असेल, सीता जर रावणांनी माहिती असेल, राजा सीता जर अयोध्येत असेल, सात्विक सीता जर तुमच्या हृदयात असेल, मग तुम्ही या झाडांना दगडांना. अगं म्हणे हा देह जावो अथवा राहो, परंतु हा प्रसंग कधीच येणार नाही जीवनामध्ये. ते त्याला तू, मी तुला का सांगावं? मी नाही सांगणार तुला. हे माझं सिक्रेट आहे, म्हणजे गुपित आहे. मी काय हे तुला सांगणार नाही. ती म्हणे असं काय करता, सांगा ना हो, सांगा ना हो. सांगा ना म्हटले, सांगावं कोणला? जे ऐकणारा असेल त्याला सांगावं. तू ऐकायच्याला म्हटलं का बरं? देव महादेवाने मला तत्वज्ञान सांगितलं असेल, पण ते तुझ्या पादरात नाही पडलं. ते भगवान विष्णू घेऊन गेले. आणि तू खुशाल म्हणे मला विचारते, मला सांगा, मला सांगा. ऐकायच्या लायकीची आहे तू? म्हटलं का बरं? जी बायको नवऱ्याचं ऐकत नाही ती बाबाच आपलं ते रामाचं काय ऐकणार आहे? मग तिचा अहंकार गेला. सांगितलं, ते म्हटले होते साक्षात तुम्ही ब्रह्म आहात, काय करा मी तुमची शरण. तिचा भाव बघितला आणि मग भगवंतांनी ती सिक्रेट तिला सांगितलं. हा जो देह आहेत ना, हा शेरोईमध्ये मी समर्पण करणार आहे, पण त्याच्या अगोदर मी ह्या मानवी प्रकृतीला आलो. या प्रकृतीचा, या शरीराच्या संबंधाने जो काही जे काही जेवढे कष्ट पडतील परमार्थाचे तेवढे माझ्या उपयोगाचे आहेत. म्हणजे काय परमार्थ? तुमचं लोक नामचिंतन करून उद्धार करतात, पण तुम्ही काय करतात? सांगितलं, माझं उपास्य स्थान आहे संत. या वृक्षाच्या, या पर्वताच्या, या पाषाणाच्या रूपाने हजारो वर्ष माझी तपश्चर्या करून माझी प्रतीक्षा करणारे संत माझी वाट पाहत आहेत. त्यांना मी भेटण्याकरता त्यांना मी आलिंगन देतो आहेत. सीतेचं निमित्त आहे, पण मला माझ्या जीवनाचा उद्धार काही गोड चिंतन आहे. लय गोड चिंतन आहे, परंतु आता माझा वेळ संपलेला आहे, त्याच्यामुळे मी काय थांबत. पुढे युद्धामध्ये हनुमंताशी मैत्री झाली, सुग्रीवाशी मैत्री झाली, युद्धाला गेले. त्या युद्धामध्ये इंद्रजित मारल्यावर कुंभकर्णाला उठवलं. कुंभकर्ण पर्वतासारखा तो युद्धाला आला असताना त्या कुंभकर्णाने काय करायचं? तलवार नाही, काय नाही, काय नाही हातामध्ये. हे अशी कवळी धरायची त्या वानरांची आणि तोंडात टाकायची. एका कवळीमध्ये 50-70 हजार वानर होते. त्याच्यामध्ये त्याच्या दाढी खालून काही काही कानातून बाहेर निघायची, काही नाकातून बाहेर निघायची. त्या वानरामध्ये गंधमादन नावाचं एक वानर होतं आणि त्याचा सुगंध येत होता. आणि मग त्याने त्या हातात सापडला त्या कुंभकर्णाच्या. पाहिलं त्या कुंभकर्णाने, अरे अरे सुगंध येतो. सांगितलं माझाच येतो. म्हटले मग तू असं करणार, तू माझा हो ना, रावणाचा हो, मी तुला जिवंत सोड. मरल मरल म्हणे. हा देह गेला काय राहिला काय? देह जावो अथवा, मला गंधमादनाचं उदाहरण फार पित आहे. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव कसा असावा तो? चरण न सोडी सर्वथा, हृदयामध्ये तुझं मंगल नाम असावं आणि अखंडित वाणीमध्ये प्रेम असावं. आणि आम्ही जो हा नियम केलेला आहे, वारीचा असेल, कीर्तनाचा असेल, भजनाचा असेल, परमार्थिक साधनेचा असेल, हा नियम केला आम्ही. पण आमच्याकडे ते सामर्थ्य नाही. आमचा नियम देवा तू चालव, हेच अभंगाच्या शेवटच्या कडे. नमोने केशव राजा, 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 नमोने केशव राजा,
केशवराजा गेला नेम चालवी माझा गेला नेम चालवी माझा चालवी माझा चरण सोडी सर्वता चरण सोडी सर्वता हो गेला चालवी माझा गेला चालवी माझा चालवी माझा चरण सोडी सर्वता चरण सोडी सर्वता तुझी पंढरी नागान तुझी तुझी पंढरी नागान तुझी तुझी पंढरी नागा तुझी पंढरीनाथ 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 तुझी तुझी पंढरीनाथ तुझी पंढरीनाथ तुझी पंढरीनाथ पंढरीनाथ तुझी तुझे पंढरीनाथ तुझी पंढरीनाथ तुझी पंढरीनाथ
तुझी तुझी पंढरी नातारा अन तुझी रे पंढरीनाथ अन तुझी पंढरीनाथ तुझी पंढरीनाथा तुझी पंढरीनाथा चरणारी सर्वदा चरणारी सर्वदा